नमस्कार मंडळी, आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आज थोडीशी लगबग चालू आहे की आत्ताच माझं आवरून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज थोडेसे घरी पाहुणे पण येणार आहे, तर तुम्हाला पुढं दाखवणच मी। पण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की सपोर्ट करा आणि असंच माझ्या व्हिडिओंना प्रेम द्या। आता माझं तर आवरून झालेलं आहे, आता इथं मम्मीचं काय चाललंय बघू आपण। हो मम्मी, भाकरीला पण लागली तू? हो, माझी मैत्रीण येणार आहे आज लहानपणची। अगं बाई, तुझी मैत्रीण तू भाकऱ्या पण करायला लागली? हो. मी करत होते ना, म्हणजे आज स्वयंपाकच, नाश्ता नाही करायचा आपण। आज भाकऱ्यावर तावा आणायचा। भाकरी आणि काहीतरी वेगळं बेत असेल मग तुझा काय? आमच्या मम्मीची भाकरी किती मोठी बघायची का तुम्हाला? आमच्या मम्मीची भाकरी एवढी मोठी असते। बाई, मशीन लावली भरायला मी पटकन, माझ्या लक्षातच नाही। कपडे लावले धुवायला मी इथं। हा पोरगा काय सोडा ना आज मला, आणि मशीन भरवली। तिकडे किचन मध्ये पोहे करायला लागले रे। आता आईचे भाकऱ्या व्यवस्था मरच येणार आहेत सकाळी, म्हणून आई लवकर भाकऱ्या करायला लागली। नाही तर सगळ्याला वाटायचं की आपण सकाळ सकाळ का भाकऱ्या खातो। लवकर पाहुणे आणि लवकर जाणार आहे, थोडस बघू आता बसले तर नाश्त्याला। तू खाला ना पोहे? बनवते आता मस्त पोहे, चांगले झालेत पोहे, चांगले थोडेसे। सगळं एकदमच गडबड चालू आहे। खावा सगळेजण, या सगळेजण पोहे खायला। पोहे पण झाले तयार आमचे। आता मस्त पोहे बनवून दुपारी मस्त जेवण। लिंबू खायचं तुला? ह्याला लिंबू पण खायचं। हा टाकलं, बापरे किती छान टाकलं। बस आता तुला पण थांबी देते। आणि मावशी यायला खूप उशीर पण झाला, आले पण ते आणि खुश होते कारण ते खूप दिवसानंतर भेटले होते आणि या दोघांच्या छान अशा गप्पा राहिल्या। त्यांचं बोलणं चालू होतं इथं। म्हटलं शरबत करून घ्या पटकन, आणि मग त्यांना शरबत झाला आणि त्यांना दिला पण मी। आणि ते काय म्हणतात ते, नको मला लय झालं मग ते नाश्ता करून आले होते आणि मी म्हटलं तर उन्हाच्या आला तर थोडंसं शरबत घ्या। मग त्या दोघांना शरबत दिला आणि परत मग बसले। मी पण थोडा वेळ बसले आणि मग म्हटलं थोडं बाहेर जाऊन यावं, कारण की थोडंसं काम होतं मला बाहेर जायचं। शॉपिंग पण करायची होती पण माझ्यासाठी नाही, त्यानं मला सगळं सामान घ्यायचं होतं, देवाचं सामान येते एकदमच आणायला। म्हटलं टाईम आहे आज तर जाऊन यावं पटकन। खूप छान व्ह्यू पण होता इथं। त्याच्यानंतर मग लगेचच उशीर झाला आणि घरी निघून आलो। हॅलो फ्रेंड्स, काल मला ब्लॉग करायला म्हणजे व्हिडिओ करायला शूट टाईमच भेटला नाही, खूप घरात काम पडल्यानंतर मग त्याच्यानंतर मग आज आहे आज दुसरा दिवस, तर आज पण माझी चालू आहे गडबडच, कारण की आज आहे पोलिओ रविवार आणि माझ्या बारका बायला मला पोलिओ पण पाजायला जायचं, म्हणून पटापटा चालते। आणि तुम्ही सगळे म्हणता असताना आता ही पीठ पण मळत नाही, सगळं ह्याची मम्मी करते, तसं काही नाही। कारण की ना कधी टाईम भेटला तर ती करते, कधी टाईम भेटला तर मी करते। आणि आज आहे मला टाईम म्हणजे उशीरच झालाय आणि ती गेली हार विकायला। मग दाखवते मी तुम्हाला आता पुढं। आता मी चालले अंगणवाडीमध्ये, मुलाचं आहे आज लसीकरण नाही, पोलिओ आहे। पोलिओ कुठं आहे तर आता फोन केला, विचारलं त्यांना, तर म्हणजे अंगणवाडीत या पोलिओ आहे। उशीर झाला घरात सगळं आवडता लय उशीर झाला। तसं त्यांची शाळा पण दिसते आता, त्यांची शाळा म्हणजे कसं शाळा जवळच आहे। अंगणवाडीत गेले तर
खूप जास्त गर्दी होती. मग पटकन त्याला पोलिओ पाजला आणि घरी निघून आले. असं होता आजचा माझा असा दिवस. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.